सर्वांना नमस्कार. आज आपण भाल या गावात उभे आहोत. पेन तालुक्यात कृषी विभागामार्फत आत्मा अंतर्गत आपण भात पीक प्रात्यक्षिकासाठी काही शेतकरी गटांना आपण रत्नागिरी 8 हे बियाणं वितरित केले होतं. भालगावातील काही शेतकरी देखील आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. यांना देखील आपण या बियाणांचं वितरण केलेलं. तर आपण त्यांच्या आधी प्रतिक्रिया जाणून घेऊया की या वाहनाबद्दल त्यांचं काय मत आहे. सगळ्यात प्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव अविनाश एकनाथ मातुरे, गावाचं नाव मोठे भाल, पोस्ट वडाव, तालुका पेन. आम्हाला कृषी खात्यामार्फत रत्नागिरी 8 या बियाणाचं वितरण झालं होतं. ते आम्ही जुलै महिन्याच्या 15 तारखेला त्याची लागवड केलेली आहे. 15च्या आसपास. तर त्यामध्ये ह्या भाताची लोंबी बघा आणि तसंच हे शेत एवढं म्हणजे पाऊस पडून सुद्धा पडलेलं नाही. शेजारीच आता जयाचं शेत आहे आमचं, जयाचं लागवड केलेली. हे पडले नाही. याची लोंबी बघा किती लहान आहे. या वर्षी अतिवृष्टीमुळे हा भाग पडलेला आहे, परंतु आपला रत्नागिरी 8 हा अजून कडक उभा राहिलेला आहे. याची लोंबी पण शेतकऱ्यांचं मत आहे की चांगली आहे. अजून वाढ कशी आहे भाताची? भाताची वाढ पण चांगली आहे, एकदम मस्त परफेक्ट अशी, काहीच नाही. एवढी उंची आली तरी पडलेलं नाही भात. रोग कीड बाकीच्या तुलनेत फारच कमी आहे त्याला. कमी आहे. हो. याच्या आधी कोणतंही जात लावत होतं? याच्यावरती आम्ही कोलम, रुपाली टाकत होतो. त्याच्यापेक्षा याची लोंबी चांगली आहे, चांगला आहे भात हा. धन्यवाद.